नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे। नक्की ही अपडेट काय असणार आहे, संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करून बाजूचे बेल आयकॉन देखील ऑलवरती सेट करून ठेवायचे आहे, कारण आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या लाडकी बहीण योजनेशी रिलेटेड जे काय महत्त्वाचे अपडेट असते ते सर्वात आधी पाहायला मिळते। तसेच एज्युकेशन कंटेंट असेल, शैक्षणिक अपडेट असेल, शेतकरी योजना असतील, सगळे अपडेट एका चॅनलवरती पाहायला मिळतात। नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूयात, कारण लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। तर पहा, लाडकी बहीण योजना पात्र असूनही नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही। का मिळाला नाही याचे महत्त्वाचे कारण देखील आपण आता जाणून घेणार आहोत। या तारखेला जमा होणार पैसे। काही लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या पात्र असून देखील अपात्र ठरलेल्या आहेत। त्याच्या मागचं कारण काय असणार आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत, आणि आपल्याला पैसे मिळतील का हे देखील आपण पाहणार आहोत। पहा पुढे, हप्ते रखडण्याचे मुख्य कारण काय आहे आपण थोडक्यात या ठिकाणी जाणून घेऊयात। साधारणपणे या योजनेचे हप्त्याचे टप्प्याटप्प्याने 2 ते 3 दिवसामध्ये वितरित केले जाते, हे आपल्याला माहितीच आहे। परंतु मात्र नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही महिन्यांचा जो लाभ होता तो एकाच वेळी वितरित करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे तांत्रिक यंत्रणेवर आता ताण आलेला आहे। म्हणजे एकाच वेळी डिसेंबर असो किंवा नोव्हेंबर असो, या दोन्ही महिन्यांचे जे काही पैसे होते, 3000 रुपयाचा हप्ता होता, तो एकत्रित सोडल्यामुळे जे काही तांत्रिक ताणतणाव या ठिकाणी आलेला आहे यंत्रणेवर, त्यामुळे महाराष्ट्रातील लाभार्थ्यांची जी संख्या आहे ती 2 कोटींपेक्षा जास्त आहे, आणि ही जास्त असल्यामुळे काही वेळ देखील लागत आहे। आता हप्त्याची स्थिती देखील जाणून घेणे तितकंच महत्त्वाचं आहे। तर आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूयात। पात्र महिने जे आहेत 2 महिने आहेत। पहा, डिसेंबर आणि नोव्हेंबर असे 2 महिने या ठिकाणी पात्र आहेत आपल्यासाठी। म्हणजे एकूण 3000 रुपये आपल्याला भेटणार आहेत। एकूण लाभार्थी जे असणार आहेत ते 2 कोटीपेक्षा अधिक आहेत, म्हणजे जास्त आहेत। पुढील वितरणाची जी तारीख आहे ती लक्षात ठेवा, आज आहे 17 जानेवारी 2026, म्हणजे संभाव्य तारीख या ठिकाणी दिलेली आहे आजची। तांत्रिक अडचण काय आहे तर DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे आधार लिंकिंगची समस्या जी आहे ती या ठिकाणी उद्भवलेली आहे। EKYCची दुसरी महत्त्वाची अट या ठिकाणी आहे, जानेवारीच्या हप्त्यासाठी तुम्हाला EKYC अनिवार्य असणार आहे। पहा पुढे, आता अनेक महिलांचे स्टेटस पात्र म्हणजे अप्रूव्ह म्हणतो त्याला दिसत असून देखील खात्यात पैसे आलेले नाही, याचे मुख्य कारण देखील आपण या ठिकाणी जाणून घेऊयात। पहिलं कारण आहे DBT म्हणजे सक्रिय नसणे। म्हणजे तुमची जी KYC पूर्ण असली तरी तुम्ही ज्या बँकेमध्ये आहात, तुमचं ज्या बँकेमध्ये खातं आहे त्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असं नावाचं एक ऑप्शन असतं, ते ॲक्टिव्ह नसतं, ते बंद असतं। त्यामुळे तुम्हाला तिथे ॲक्टिव्ह करून घेणे गरजेचं आहे। दुसरं आहे पोस्ट पेमेंट बँकची जी समस्या आहे ती, ज्या महिलांचे खाते इंडिया पोस्ट बँकेत आहे त्यांचे आधार सीडिंग अचानक डिॲक्टिव्ह झाल्याचे समोर आलेलं आहे। म्हणजे तुमचं लिंक होतं ते डिॲक्टिव्ह झालेलं आहे, तुम्हाला जाऊन चेक करायचं आहे, तरच तुम्हाला शासनाकडून पैसे दिले जातील। दुसरं, बँक खात्यामध्ये बदल झालेला आहे काहींचं। जर तुम्हाला अलीकडे बँक खाते बदलले असेल किंवा खाते इनॲक्टिव्ह झाले असेल तर पैसे जमा होण्यास अडथळा येऊ शकतो। तुम्ही अपात्र झाला आहात का? अफवांवरती विश्वास ठेवू नका, कारण आपण जर सद्यस्थिती पाहायला गेलो तर सोशल मीडियावरती अनेक अफवा देखील पसरत आहेत। सध्या सोशल मीडियावरती असे सांगितलं जात आहे की ज्यांना हप्ता मिळाला नाही त्या अपात्र झालेल्या आहेत। असं काही नाही, तर काही तांत्रिक देखील अडचणी असतात, ते देखील आपल्याला महत्त्वाचं आहे जाणून घेणं। त्यामुळे या सोशल मीडियावरती जास्त विश्वास ठेवू नये, जोपर्यंत शासन अधिकृत नोटीस जी आहे ती काढत नाही तोपर्यंत। काही अटी आहेत ते देखील आपण या ठिकाणी पाहूयात। कुटुंबाचे जे आहे ते वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। 2, घरात 4 चाकी वाहन नसावे ट्रॅक्टर सोडून। 3, पतीच्या नावावर इन्कम टॅक्स IT रिटर्न जे आहे फाईल असणे, म्हणजे हे या ठिकाणी अपात्रचे लक्षण आहे। एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ
घेणे हे देखील अपात्रतेचं लक्षण आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे EKYC बद्दल सर्वात महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी पाहूयात आपण. ज्या बहिणीने अजून देखील EKYC केलेलं नाही त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा लाभ मिळणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे, कारण ही प्रक्रिया डिसेंबरच्या अखेरपर्यंत होती. ओके, परंतु जानेवारीच्या हप्त्यासाठी तुम्हाला EKYC अत्यंत अनिवार्य आहे आणि ज्यांची KYC राहिली आहे त्यांच्यासाठी शासन पुन्हा एकदा पोर्टल लिंक सुरू करू शकते. हे एक महत्त्वाचं कारण आहे. आपल्याला ही अपडेट कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगा. तुम्हाला पैसे आले की नाही ते देखील मला कॉमेंटद्वारे कळवा. काही प्रश्न असेल तर विचारा, आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र, वंदे मातरम.